शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले आपल्या बरोबर आहेत। भरत गोगावले जी, तुम्ही एका मुलाखतीमध्ये खरं तर संपूर्ण एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केलेला आहे की ज्यावेळेस शिंदेंच्या नेतृत्वात संपूर्ण बंड करण्यात आलेलं होतं, उठाव करण्यात आलेला होता 40 आमदारांनी, तो एका विशिष्ट व्यक्तीच्या संपूर्ण राग ठेवून हा संपूर्ण बंड करण्यात आलेला होता। तुम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। काय नक्की नेमका संपूर्ण बंडाचा प्रसंग होता आणि कोणावरती तुमची खरी नाराजी होती? कारण की गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेबांच्या नेतृत्वात तुम्ही काम करत आलेला आहात। बाळासाहेब हे आमचं सगळ्यांचं दैवत होतं, शिवसैनिकांचं, हे कोणाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे। परंतु आम्ही कालच सांगितलं की ज्या बाळासाहेबांची जी काय पद्धत होती ती उद्धव साहेबांमध्ये आम्हाला दिसून नाही आली आणि जी वागणूक आम्ही जी कधी साहेबांना भेटायला गेलो तर साहेबांनी आमच्या पाटांवर थाप मारून आम्हाला विचारपूस करून काय चाललंय कसं आहे। एकदा तर मी माझ्या वाढदिवसाला गेलो होतो आशीर्वाद घ्यायला बाळासाहेबांचे, त्यावेळेला आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेने खाली बसले होते, मी पण बसत होतो त्याच्यामध्ये। बाळासाहेबांनी मला सांगितलं खाली नाही बसायचं, इथं माझ्या बाजूला बसायचं, म्हणजे खुर्ची देणार पण मीच आहे आणि घेणार पण मीच आहे। सगळे कार्यकर्ते होते, म्हणजे हा आपुलकीपणा त्यावेळेला आम्ही अनुभवला, म्हणून आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होतो। आणि मग त्यांच्यानंतरची जो बाळासाहेब गेल्यानंतर जो काय कारभार चालू झाला तो आम्हाला पटला नाही काय, आणि आम्ही सांगितलं की महिलांनी किती हस्तक्षेप करावा, काय करावा, ह्याला लिमिटेड असतं। म्हणून आम्ही काल बोलून गेलो की त्यावेळेला जर शिंदेसाहेबांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर फार वेगळं चित्र घडलं असतं। परंतु ठीक आहे, काही कारणास्तव आम्ही समजू शकलो, परंतु त्याच्याबरोबर आदित्यांना पण जे काही मंत्रिपद दिलं ते कुठल्याच शिवसैनिकाला पटलं नाही। कारण वडील स्वतः मुख्यमंत्री असताना, आत्ताचं चालूचं उदाहरण घ्या ना, शिंदेसाहेबांना आम्ही बरेचशा लोकांनी सांगितलं की श्रीकांत खासदारांना तुम्ही मंत्रिपद द्या, परंतु नाही, त्यांनी जाधव साहेबांना मंत्रिपद दिलं, प्रतापराव जाधवांना। नाही तर साहेब ते देऊ शकत होते श्रीकांतना, परंतु नाही दिलं। ह्याला बोलतात मोठेपणा। आणि म्हणून करता ह्या ज्या काही घडामोडी झाल्या, ह्या घडामोडीच्या पाठीमागे वहिनींचे काही नातेवाईक असे सगळा लवाजमा होता आणि त्याच्यामुळे मग ते हळूहळू काही इच्छा असूनही उद्धवसाहेब करू शकत नव्हते, हे जेव्हा आमच्या दृष्टिकोनात आलं आणि मग आम्ही हा सगळ्यांनी विचार केला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि मग आम्ही सगळे उठाव करून बाहेर पडलो। परंतु तुम्ही आता आरोप ठेवताय की वहिनींच्या संपूर्ण हस्तक्षेपामुळे ही संपूर्ण शिवसेनेत दुफळी माजली। वहिनींचा मुळात हस्तक्षेप किती होता? तुम्ही थेट वहिनी म्हणून पाठीमागून बराचसा होता, पडद्याच्या पाठीमागून बराचसा होता। मी मगाशी सांगितलं उद्धव साहेबांच्या मनामध्ये काही गोष्टी विचार असायचे, परंतु मग त्याच्यात बदलात रूपांतर व्हायचं। त्यानंतर मग आम्ही मंडळी काय कोण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर भेट नव्हती होत, वर्षावरून आम्हाला परतच यावं लागायचं। आणि मग कसे आहे, 4 पदाधिकारी कार्यकर्ते ज्या वेळेला बरोबर येतात, जर आमदारांनाच एंट्री नाही तर आम्हाला सामान्य लोकांना कशी काय एंट्री मिळणार? आत्ता ज्या काही एंट्र्या चालू आहेत त्या जर पहिल्या ठेवल्या असतात तर असे प्रकार नसते झाले। ह्या सगळ्या तुमच्या शिवसेना जी स्ट्रॉंग होती, शिवसेना एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्रित होते, आमदारांचं बळ होतं या सगळ्या शिवसेनेला, हे शिवसेना फुटीचं कारण एकमेव मात्र वहिनी आहेत? तशी अनेक कारणं आहेत, एकमेव असं नाही म्हणतात, त्याला अनेक कारणं आहेत। ज्या वेळेला आम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करतो, जी व्यक्ती, त्या व्यक्तीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, कोण मनापासून काम करतो, प्रामाणिक काम करतोय, तन मन धन सगळं लावून जे व्यक्ती काम करतायत त्यांना जर तुम्ही बाजूला ठेवत असाल आणि जे काय कानामध्ये काय चुकीचं सांगणारे आहेत त्यांना जवळ करत असाल तर मग हे प्रकार घडतात ना। कारण ज्या वेळेला माणूस अगदी प्रामाणिकपणे संघटनेसाठी काम करतो, संघटनेसाठी वाहून गेलं आहे, त्याला जर तुम्ही फाट्यावर मारत असाल तर मग अशी परिस्थिती निर्माण होते। शिवसेनेचं वर्धापन दिवस लवकरच आहे 19 तारखेला। शिवसेनेने संपूर्ण एक कालखंड बघितला आहे। पहिलं भुजबळांचं फुटीचं प्रकरण, राणेंचं फुटीचं प्रकरण, त्याच्यानंतर राणे आणि भुजबळ हे देखील पक्षात येणार होते असा देखील तुम्ही एक दावा केलेला होता। होय, ज्या वेळेला आम्ही मातोश्रीवर दाय होती आमची इतर काही गोष्टीची, त्यावेळेला काही नारायण राणे साहेबांचे मित्रमंडळी
आणि आमच्या काही चर्चा होत होत्या आणि सगळं तयार झालं होतं की आमच्या सगळ्यांचं पण म्हणणं होतं की नारायण राणे साहेब जर येत असेल त्यांना घ्यावं की जेणेकरून कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं वेगळं वळ आहे. कारण मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रचंड लोकांना मदत केली, त्यांना मानणारा वर्ग आहे, सगळं आहे. आणि बोललो आपण आणखीन स्ट्रॉंग होऊन जाऊया. ह्या अनुषंगाने आमच्या शिवसैनिकांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. परंतु काय कुठं मासे शिंकले आम्हाला माहिती नाही. त्यानंतर ज्या वेळेला राजसाहेब जेव्हा उद्धवसाहेब आजारी झाले, स्वतः गाडी चालवत स्वतः घेऊन गेले लिलावतीवरनं अन्न, हे सगळ्या गोष्टी आम्हाला तेव्हाच वाटलं की हे जुळणं गरजेचं आहे. तेव्हा जरी जुळलं असतं तरी पण चांगलं होतं, पण तेव्हाही जुळून नाही दिलं. आणि म्हणून करता ह्या सगळ्या खटाटोपी झाल्या. आणि मग आम्हालाही वाटलं की आता बाळासाहेबांची शिवसेना जर वाचवायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही काही पक्ष सोडला नाही, दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही बाळासाहेबांच्या नावाने स्ट्रॉंग करून आम्ही पुढं चाललो आहे. धनुष्यबाण मिळवला, पक्षाचं चिन्ह सगळं मिळालं, नाव मिळालं आणि तेच घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फिरतो आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदारकी लढलो, आम्ही आमदारकी लढलो. आपण पाहिलं की आमदारकीला किती सीट आल्या, काय आल्या. आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे सगळे एकत्र तिघे घट्ट होते, त्यामुळे एवढ्या सीट येऊ शकल्यात. तुम्ही म्हणता आता बाळासाहेबांची एक शिवसेना वेगळी होती, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सगळ्या खालच्या लोकांना वरपर्यंत बाळासाहेबांनी आणलं आणि ती बाळासाहेबांची शिवसेना फुटली देखील मध्यंतरी, नारायण राणेंच्या स्वरूपाने असेल, भुजबळांच्या स्वरूपाने. पुन्हा एकदा एक एकत्रित शिवसेना करण्याचा तुमचा प्लॅन कुणी हाणून पाडला? कारण की 2014ला तुम्ही म्हणतात की त्या पद्धतीने नारायण राणेंची देखील इच्छा होती येण्याची शिवसेनेमध्ये. हा सगळा प्लॅन हाणून कुणी पाडला? शिवसेनेला एक एकत्रीकरण करण्याचा प्लॅन कुणी? कारण ज्या वेळेला नेतृत्व करणारे पक्षाची जी काय मंडळी असतात त्यांनी दूरदृष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की कोणापासून नुकसान आहे, कोणापासून पक्षाला फायदा आहे. आम्हाला असं वाटलं की नारायण राणे आले, भुजबळ साहेब आले किंवा अनेक काही लोक आले तर त्याचा तो पक्षाला फायदाच होऊ शकतो. कारण बाळासाहेबांच्या त्यावेळेला खांद्याला खांदा लावून हे लोक सगळे होते. मागदी प्रमोद नवलकरांना असतील, दत्ता नलावडे असतील, लीलाधर डाके असतील, सुधीर जोशी असतील, मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, भुजबळ, ही सगळी दिग्गज मंडळी ही सगळी त्यावेळेला खांद्याला खांदा लावून लढणारी होती. आणि म्हणून आम्हाला वाटलं की ज्या वेळेला संघटनेचा काळ एवढा मोठा नव्हता त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांनी पूर्ण ताकदीने बाळासाहेबांच्या पाठीमागं उभं राहून ज्यावेळेला हे सगळं उभं केलं त्या मंडळींना परत जवळ करणं काय चुकीचं होतं, हा आमच्या मनामधला ध्यास होता. आता मात्र दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या खूप मोठ्या चर्चा आहेत. आता शिंदेंची शिवसेना वेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करते, उद्धव ठाकरेंची वेगळी शिवसेना मार्गक्रमण करते, दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत. मग तुमची पुन्हा साध कोणाकडे असणार? शिंदेंकडे असणार की दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर त्यांची? कारण की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी त्यांचं पारडं जड म्हटलं जातं. का राजकारण आणि खेळामध्ये कधी कुठं वळण घेईल आणि काय होईल सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं असेल आज सांगू शकत नाही. जिंकणारा संघ हरतो आणि हरणारा संघ पण कधी जिंकतो. आमचा संपूर्ण भरोसा एकनाथ शिंदे साहेबांवरती आम्ही दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय करतील पक्षाच्या हितासाठी तो आम्हाला मान्य आहे, भले काही का असेना. कारण त्यांनी जे ठरवलं, जे सांगितलं त्यावेळेला आम्ही सगळे बाहेर पडलो. ते जे ठरवतील सांगतील, कारण आम्ही हिंदुत्वासाठी सगळे बाहेर पडलो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं आमचं जे काही ट्युनिंग जुळलेलं आहे ते त्यासाठीच जुळलेलं आहे. कारण बाळासाहेबांचं तत्त्व होतं हिंदुत्व, कितीही काही जरी घडामोडी झाल्या तरी हिंदुत्व सोडायचं नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तेच नेमकं धरलेलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही हे एकत्र जुळले. परंतु भुजबळ साहेबांनी तुमचा दावा खोडून लावलेला आहे. भुजबळ साहेब म्हणतात की मी कधी पुन्हा शिवसेनेत येण्याच्या संदर्भात काही नव्हतं. भरत गोगावलेंनी जो दावा केला आहे तो खोटा आहे असं म्हणतात. नाही, ठीक आहे ना. ज्या वेळेला काही चर्चा घडतात त्या चर्चेनेच माणूस बोलतो. आम्ही काही भुजबळ साहेबांकडे गेलो नव्हतो तुम्ही येत आहे किंवा काय. ज्यावेळेला भुजबळ साहेब, बाळासाहेब, शिवसेना ह्या सगळ्यांची वाहवा करत होते मधल्या काळामध्ये, तेव्हा ती चिन्ह तशी होती, लक्षात आलं का. पण आमच्याकडनं कोणाकडनं रिस्पॉन्स गेला नाही.
खरं तर महायुतीमध्ये आहात, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचं आता तुमचं सरकार आहे. महायुतीमध्ये कुठेतरी शिवसेनेला दाबण्याचा सगळा प्रयत्न होतो का? ज्या पद्धतीने सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश पाटणमध्ये झाला भाजपमध्ये, अनेक लोकांची पक्षप्रवेश तुमच्या उमेदवारांच्या तुमचे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या विरोधातले उमेदवार भाजप घेताना पाहायला मिळतंय. सातत्यानं सरकारमध्ये देखील नाराजीचा सूर जो आहे तो शिवसेना मंत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. असं काय नाही आहे, लक्षात आलं का? आमच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उभा राहिलेला त्याने घेतला, त्यांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उभे राहिलेला आम्ही पण घेतो. ते असं काही नाही आहे. त्याच्यामुळे तो भाग काय होऊ, ज्याचा पक्ष वाढवायचा आहे, फक्त आपण एक का दुसऱ्याचे काय घेणं नाही असं चाललेलं आहे. परंतु जी मंडळी विरोधामध्ये असतील ती जवळ करून तिथली बाजू, आता पाटणकरांनी तिथं घेतलं, तिथं आमचे शंभूराजे आहेत, धरून झाला, आमची सीट तिथं शंभूराजांनाच असणार युतीमध्ये, ती काय पाटणकरांना आम्ही देणार, हा मुद्दा आहे. पण 100% भाजप आहे. आता 100% भाजपच्या संदर्भात अमित शहांनी देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे कुठेतरी विरोधक देखील आरोप लावतात की भाजप आता दोन्ही मित्रपक्षांचं अस्तित्व संपवण्यासाठी लागलं. नाही, असं कोणाचं अस्तित्व संपत नाही. तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं वागणं ह्याच्यावरती तुमचं पक्ष चालतो आणि पक्ष संपतो. एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आमच्या पक्षाला शह देण्याचं पण काही कारण येत नाही आणि संपण्याचं पण कारण. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मंत्री भरत गोगावले होते. भरत गोगावले यांनी अनेक खुलासे जे आहेत ते आपल्यासोबत बोलताना केलेले आहेत. खरं तर शिवसेना फुटण्याच्या संदर्भात कारणीभूत जी मंडळी आहेत त्यांचं थेट नावच आपल्यासोबत बोलताना भरत शेठ गोगावले यांनी आपल्यासोबत घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.